आझाद मैदानावरील टप्पा अनुदान आंदोलनाला आमदार किशोर दराडे यांची भेट। शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी जे काही करावे लागेल ते करेल। दादाजी भुसे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक निर्णय घेतील। मुंबई येथे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने टप्पा अनुदानाच्या मागणीसाठी आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आज आमदार किशोर दराडे यांनी भेट देऊन आंदोलक शिक्षकांना पाठिंबा जाहीर केला। प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते मागील 3 दिवस विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास उपस्थित राहू शकले नव्हते। मात्र प्रकृतीत सुधारणा होताच त्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून शिक्षकांशी संवाद साधला। यावेळी आमदार किशोर दराडे म्हणाले, मागील टप्पा अनुदानाचा निर्णय झाला त्यावेळी माननीय एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि श्री दिलीप केसरकर हे शिक्षण मंत्री होते। आज शिक्षण खात्याची धुरा दादाजी भुसे यांच्याकडे असून माननीय एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत। विना अनुदानित आणि टप्पा वाढ अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांची व्यथा शिंदे साहेबांना चांगलीच माहीत आहे। त्यामुळे या आंदोलनाला निश्चित न्याय मिळेल असा मला विश्वास आहे। ते पुढे म्हणाले, शिक्षण खाते शिवसेनेकडे असल्याने शिक्षकांच्या न्याय मागणीसाठी जे काही करावे लागेल ते करण्याची माझी पूर्ण तयारी आहे। दादा भुसे हे संवेदनशील मंत्री आहेत। या मुसळधार पावसात माझ्या भगिनी आणि शिक्षक बांधवांनी घरदार सोडून आंदोलन सुरू ठेवले आहे। हा संघर्ष त्यांच्या हक्काचा आहे। त्यांच्या त्यागाची शासनाने दखल घेऊन चालू अधिवेशनात टप्पा अनुदानाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा। आमदार दराडे यांनी आंदोलक शिक्षकांना धीर देत उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे हे शिक्षकांच्या न्याय मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतील याची मला खात्री आहे। शिक्षकांना न्याय मिळेपर्यंत मी त्यांच्यासोबत ठामपणे उभा राहील असे आश्वासन दिले। आमदार दराडे यांच्या भेटीमुळे आंदोलनस्थळी उपस्थित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून चालू पावसाळी अधिवेशनात टप्पा अनुदानाचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। नमस्कार। आपण खरंच लढावे असं मला म्हणायलाच लागेल। म्हणजे लढवाई आपण मैदानात बसला म्हणजे कुस्ती मारूनच जाता, हे मागचा इतिहास तुमचा आला आहे। तर रात्री आमचे सहकारी सावंतसाहेब असतील, करतार असेल, परदेशी असतील, यांनी मला फोन केला आणि मी रात्री फोनवरच शिंदे साहेबांशी बोललो तर साहेब तुमच्या काळामध्ये 2 वेळेस आम्हाला टप्पा वाढ मिळाला, जसं 2 वेळेस शिंदे साहेबांनी दिलेला आहे। आता हा सुद्धा आपण दिला पाहिजे। रात्री बोलणं झाल्यानंतर सकाळीच परत माझी तब्येतही बरी नव्हती, पण तुमच्यासाठी येणं गरजेचं होतं। सकाळी आल्यानंतर आम्ही सर्व आमदार मंत्री महोदयांना भेटलो, दादा भुसेंना भेटलो। दादा भुसेंना घेऊन शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, यांच्याशी सर्व चर्चा झाल्या आणि सविस्तर ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आपल्याला काळजी करण्याची काही गरज नाही। टप्पा 100% देणं गरजेचं आहे। गेल्या 14 वर्षापासून आपण वनवास भोगतोय। काही लोकांचा 14 वर्ष झाला, काही लोकांचा 14 वर्ष वनवास पूर्ण होऊन गेलेला आहे आणि काही त्रुटीमध्ये पडलेले, काहींना जास्त वर्ष झाले। पण आता नक्कीच हा आंदोलनाचा आपल्याला फायदा होणार आहे। आमचं सातत्याने हेच नेहमी सांगणं असायचं, आपण जोपर्यंत एकीचं बळ दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही। बरेच आंदोलन आम्ही सुद्धा केले, पुण्यावरनं मंत्रालयापर्यंत आंदोलन केले। पहिल्या दिवशी आंदोलनामध्ये आमच्याबरोबर 500 लोक होते, नंतर दुसऱ्या दिवशी बघितलं तर 400 आणि तिसऱ्या दिवशी बघितलं 300, शेवटीपर्यंत फक्त जगदाळे सर आमच्यावर 35 लोक राहिले होते। म्हणजे अशी वाईट परिस्थिती आंदोलनाची होणार नाही। जोपर्यंत आपण सगळेजण एकत्र राहत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही, याची प्राचित्य आपल्याला गेल्या काही वर्षापासून आलेले। म्हणून आपल्या सर्वांना विनंती, आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी आपण सर्वांनी सगळं संकट बाजूला ठेवून आपण सर्व एकत्र आलं पाहिजे आणि न्याय हक्काची लढाई आपल्याला जिंकायची आणि या लढाईमध्ये 100% आपल्याला यश येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। तुमच्यासाठी रात्रंदिवस सर्व आमदार महोदय, माजी आमदार असतील, पदवीधर शिक्षक असतील, आमदार असतील, हे सर्व आपल्यासाठी प्रयत्न करत आहात आणि असं काहीच नाही। सगळ्यांच्या विभागातले लोक आहे, याच विभागातले असं काही नाही आणि पूर्ण राज्यभरातले लोक आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्व आमदार तुमच्या बरोबर आहे आणि तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा या ठिकाणी शब्द देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
नमस्कार पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य। आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल। तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट। न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य, आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमाड रोड, येवला। मोबाईल नंबर शुभम खोडके 97 65 60 19 85। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स। तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस।